त्यांची भूमिका बजावतात. त्यासोबत 3 दिवस ज्याने पूर्ण रात्र दिली आहे आमचे स्कोरर अतिश पाटील यांचं देखील मनापासून धन्यवाद. जातो मॅच टेन्शन ऑफिशियल पंच या ठिकाणी कॉल करतात. इथे आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात झाली आहे. मनोज जाधव स्ट्रायकर एंड वरती आहे. राईट ऑफ द ओव्हर द विकेट आपण जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल वाईट दर्शवताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर लेंथ आणि लाईन थोडीशी भरकटली जाते. जिथे आपण पाहिलं तर पहिला बॉल वाईट आलाय. गोलंदाजी मार्क आपण पाहतोय गणेश खूप चांगल्या पद्धतीने म्हणे की आज देखील आपण पाहू शकाल व्यवसाय धंद्यामध्ये आपल्या कुटुंबाची जबाबदारी प्रत्येकावरती आहे. असं एकही व्यक्ती ज्याच्यावरती मात्र कुटुंबाची जबाबदारी नाही आहे. मात्र आज आपण 40+ मात्र वेळ देत आहेत आणि स्पर्धा मनोज जाधवच्या बॅटमधनं पहिला बॉल आलाय. इथे आपण डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह खेळायचं होतं. मधुसर पटेल त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत सुपर आणि बिग विकेट याकरता दोन्ही बॅटर ओळखले जातात. या स्पर्धेमधील एक वेगळे चित्र तुम्ही जर पाहिलं ना तर अशोक कासार आणि मनोज जाधव यांनी सर्वात जास्त फास्टर रन या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये कंप्लीट केल्यात. आणि तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून हायलाइट्स मध्ये पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा स्टॅमिना एक चांगला फिटनेस दोघांकडनं मी पाहत आहे. नाईक साहेब देखील या स्पर्धेचा इथे आनंद घेतात. आपलं देखील पुन्हा एकदा नाईट्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जात मॅचच्या दिशेनं आतापर्यंत या पहिल्या इनिंग्स मध्ये पाहतोय पहिल्या बॉल करता लो फुटच बॉल आपण पाहिलं तर नक्कीच इथे देखील मनोज जाधव दोघांकरता एक महत्वाची मॅच आहे. आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओल्डी गोल्डी स्पोर्टनं पहिली मॅच जिंकली आहे. थोडंसं हार्ड मुवमेंट मध्ये होती आणि जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती असताना जो प्रेशर होता त्यात थोडंसं रिलॅक्स गेलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता या मॅच मध्ये आपण पाहू शकाल की त्यांच्या विरोधात जी आपण टीम पाहतोय त्यांचं नाव काय अमी कुडुसकर त्याच्यामध्ये हे जिंकणं खूप गरजेचं असलं. आधीच्या मॅच त्यांचा देखील परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता. आणि या नाईट स्पर्धेमध्ये पाहू शकाल चौ बाजूने माझा क्रिकेट रसिक पाहायला मिळेल. इथे स्वीप करायचा प्रयत्न केला. शेडू पाहू शकाल मस्त कला दस्त देत फाईन टीप मध्ये निघून चालला. इथे मात्र नो चान्स बॉल मात्र निघून जाईल सीमा रेषा पलीकडे चौकार 4 धावा. आणि या 4 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. आधीच्या मॅच मध्ये देखील दोन्ही बॅटरनं शांत पद्धतीनं क्रिकेट खेळलं. तुम्ही म्हणतो ना सायलेंट यांचं वायलेंट कारण तुम्हाला क्रिकेटमध्ये अनेक वर्ष क्रिकेट जर करायचं आहे तुमचं स्वतःचं साम्राज्य वेगळ्या पद्धतीने निर्माण करायचं आहे तर खऱ्या अर्थानं तोंडामध्ये सागर आणि डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. आणि त्यातील दोन्ही सेंचुरीवर क्रिकेट मनोज जाधव आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम निंबवली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये ज्याने वांडा टेनिसला क्रिकेटला एक वेगळं स्वरूप दिलं. आणि अशोक कासार आपण पाहतो नक्कीच मॅन फ्रॉम चांगले वाईट बॉल दिशाने गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ आपण आतापर्यंत पाहिली तर नक्कीच या ठिकाणी गणेश चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये पाहिली होती. मोठा स्ट्रोक मात्र मारू दिला नाहीये. त्यांना आतापर्यंत एक्स्ट्रा रन्स आपण जर पाहिले तर आतापर्यंत दोन्ही बॉल वाईट दिले गेलेत. पहिल्या बॉलवरती वाईट बॉल त्यानंतर 2 धावा मत सिंगल मत चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं. आपण सफल झालो होता बॅटर अशोक कासार त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण म्हणतो ना की वर्षाचे 365 दिवस ज्या पद्धतीने आपण पाहत असतो की जेव्हा मात्र ऑक्टोबरच्या रिमझिम सरीना आराम मिळतो ना त्यानंतर पुन्हा एकदा मग त्यानंतर पाहू शकाल की माथे विकेट असेल पाटा विकेट असेल आणि क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर असं एकही व्यक्तीने की ज्याच्या हृदयामध्ये क्रिकेट नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीने आज ग्रामीण क्रिकेट मात्र न भलाट टाकते ना जेवढं बॉलिवूडचं पिक्चर तेवढं हिट नाही तेवढं मात्र नक्कीच ग्रामीण क्रिकेट पावलते. मनोज जाधवच्या बॅटमधनं परफेक्ट ट्रॅकिंग शॉट इथं मात्र निघून जाईल. मुदस्सर पटेल त्या ठिकाणी फील्ड करतोय. लॉंगन क्षेत्र पाहू शकाल एक मधुर स्थितीमध्ये कारण मुदस्सर पटेल देखील अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेत आणि त्याच्याकडनं जबाबदारी आज पाहायला मिळते. आपण सध्या त्याची बाईट ऐकली होती की क्रिकेटमधून दूर झाल्यानंतर मात्र तात्या शेड यांनी मात्र त्यांना पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आणलं गेलं त्यानंतर देखील पाहू शकाल. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं दोघांमधला एक चांगला संघर्ष गणेशची गोलंदाजी पाहत आहे जिने आतापर्यंत या स्पेलमधील एक चांगले चेंडू हाताळले. अंतिम बॉल आहे वाईट ऑर्कर पण पाहतो नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी करण्यामध्ये सक्षम पाहायला मिळतं. षटक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर विदाउट विकेट लॉस ऑफ आपण जर पाहतो नक्कीच ओल्डी गोल्डी 12 या धावसंख्येवरती आहे. ज्या पद्धतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मी म्हटलं ना 12 ते 15 धावा जर आल्या तर 50+ धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल. आता आपण पाहू शकाल की ज्याने खऱ्या अर्थानं एक वेगळा इतिहास क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये रचला आणि खऱ्या अर्थानं पाहू शकाल की एक
शांत क्रिकेटर म्हणून ज्यांनी भिवंडी टेनिसमध्ये घोटगावचं नेतृत्व केलं अनेक वर्ष असेल आणि याच वर्षामध्ये त्यांचं गावातील 49 वर्ष कंप्लीट झालं आणि एका गावामध्ये 49 वर्ष स्पर्धेची कंप्लीट करणं ही खाऊ गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. आणि ती मात्र जनमन घोटगाव ह्या गावानं आज पाहू शकाल की 49 वर्ष या वर्षात कंप्लीट केलं आणि ती संधी आम्हाला दिली, त्याबद्दल घोटगावकरांचं मनापासून आभार. ते अतुल पानवे गोलंदाजी मार्कवरती आलेत. अतुल पारवे गोलंदाजी मार्कवरती आहेत. नाईट स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रमुख मान्यवर देखील पाहतोय, तमाम क्रिकेट रसिक देखील पाहायला मिळतात. SK नेटवर्कच्या माध्यमातून आज युट्यूबला जॉईन प्रत्येक मात्र क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी म्हणेन की खऱ्या अर्थानं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण स्पर्धा पुन्हा मिळणार नाहीये, तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेचा वेट अँड वॉच करावा लागेल म्हणून ही स्पर्धा घडती आहे. आणि त्या घडण्यामागे श्रवण ठाकरे द ब्रँड ऑफ फॉरेट खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर चर्चेमध्ये आहेत. कारण नुकताच पालघरवरनं आमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचल्या. आपण जर पाहिलं क्रिकेश गरत मॅनफॉर्म बिरवाडी यांच्याकडनं देखील शुभेच्छा, धन्यवाद क्रिकेश गरत आपलं देखील. आणि आपण पाहिलं तर चांदीप गावकडनं हेमेंद्र घरत, त्याचं जितू पालन आणि लेजंड क्रिकेटर संतोष मडवी. म्हणजे पहा की आज ही स्पर्धेची चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे. ते खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि संतोष मडवी आता क्रिकेट सर्वांनी जवळून पाहिलंय. येणार बोरपाडा असेल, युवा क्रांती असेल आणि चांदीप जर नेतृत्व त्यांनी केलं संतोष दादा मडवी. अशा पद्धतीने खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला आणि श्रवण ठाकरे यांच्यामध्ये पाहू शकाल. आमच्याकडे तरी पाहू शकाल पाहायला मिळतात. आता यावेळी अतुल पानवे गोलंदाजी मार्कवरती आहे. लटोमन गोलंदाजी धावकर हातानं पहिला लो फुटच बॉल, इथे मात्र इंटू दिसतं मध्ये बॉलला ट्रॅव्हल करायचा प्रयत्न केला, मिड ऑफ क्षेत्रामध्ये सिंगल आहे, दुसरा धावायचा प्रयत्न करतोय मनोज जाधव आणि अशोक. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. वाट पाहू शकाल इथे मात्र पाहू जाऊयात डंब्याच्या दिशेनं. शेवटच्या मुंबईला अक्षरशः पाहायला मिळेल जिथे मात्र कॅरी केलं बॉलला, इस्टॉन येईपर्यंत मात्र बॅटर पोहोचला की नाहीये पाहूयात. त्याआधी वेट अँड वॉच. सर्वांनी आदरणीय लेजंड क्रिकेटर आणि धर्मवीर खऱ्या अर्थानं कुडूस शिवसेना आपण पाहू शकाल. नक्कीच या ठिकाणी सर्वांनी आदरणीय पंढरी पाटील मामा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे मामा. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं देखील सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेटचं बदल, खेळाडू बाद, मनोज जाधवला परतावा लागेल. चांगल्या पद्धतीने कलेक्शन आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सरळ ज्या ठिकाणी विकेटचं बदल, स्वतःवरती नाराज झाला मनोज जाधव परततोय. आणि इथे आपण जर पाहिलं तर मी म्हणलं ना की चांगला फिटनेस त्याने राखलाय. मात्र त्यानंतर आपण पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गेम प्लॅनिंग ॲज अ इम्पॉर्टंट, तुम्ही काय करतात या समोरच्याला समजण्याआधी तुम्हाला त्या प्लॅनिंगनं करावं लागेल. आणि अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आता आपण तिचं आपण काम पाहतोय. खूप सारं क्रिकेट आपण जर पाहिलं तर सातत्याने ज्या पद्धतीने आपण पाहतोय. मात्र ज्या ठिकाणी पाहू शकाल की युट्यूब जिथं मात्र जॉईन झालं तिथं मात्र शक्य अशक्य करणारी गोष्ट देखील पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पाहू शकाल की जेव्हा मात्र कन्फ्युजन असतं की अंपायरमध्ये की आता डिसिजन काय द्यायचं आहे, त्यानंतर मात्र SK नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आजही आपण पाहिलं तर नक्कीच रात्र जरी असेल तरी तेवढे मात्र प्रकाश जरी नसेल तरी मात्र चांगल्या पद्धतीनं ते डिसिजन पोहोचतात. त्यांचं देखील मनापासून पाहू शकाल. नक्की धन्यवाद. उद्या मात्र अंतिम दिवस या स्पर्धेचा तुम्ही अनुभवाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित ठाकरे, अतुल पानवे, चांगली गोलंदाजी आहे.
पुरुष एकदा पाहू शकता की यावली चांगल्या पद्धतीनं पुढून खेळायचा प्रयत्न केलाय. दुसरा अशोक कासार, क्या बात आहे, जबरदस्त रनिंग विकेट पाहू शकाल तुम्ही. सेकंद आणि मिनिटामध्ये अशा सेकंदाला जाऊयात इथं मात्र अशोक कासार चांगल्या पद्धतीनं रनिंग विकेट पाहू शकाल. 2 धाबा येतात आणि 2 धाब्याच्या साहाय्याने स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचलाय. 1 विकेट लॉस ऑफ. आपण जर पाहिलं तर फलकावरती आहेत 16 या धावसंख्येवरती. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं बॉल शेडू हवेमध्ये असेल, होईल का? सेफ स्वरूपात पाहायला मिळतो. धोका देखील पाहू शकत नाही. इथे मात्र 2 धाबा कंप्लीट केल्यात चांगल्या पद्धतीनं. मी दोन्ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं तारीफ करेन की खऱ्या अर्थानं लेन चांगली आहे, लाईनअप चांगला आहे. कुठल्या प्रकारचा आतापर्यंत मोठा स्ट्रोक मारू दिला नाही. आतापर्यंत की चौकार षटकार आला नाहीये. सिंगल डबल रोटेट न राहिले आहेत म्हणजे डॉट आल्या नाहीत. मग धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर आतापर्यंत इथे 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 18 वरती पोहोचली आहे. आम्ही कुडुसकर हे सिम्बॉल खऱ्या अर्थानं कुडूस गावाचं नेतृत्व फार वेगळं होतं. त्याने प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये आपल्या घामाचं नाव खऱ्या अर्थानं उज्ज्वलित केलं होतं. जुनं क्रिकेट असेल, नवीन असेल, खरं स्टार खेळाडू कुडूस गावामध्ये घडले. आपण जर पाहिलं तर मुझस्सर पटेल असेल, योगेश चौधरी असेल, मुझस्सर पाहू शकण्याचं मोजम पटेल असेल, हर्षद होंडोचं नाव तर फार वेगळं आहे. अशा खेळाडूंना अक्षरशः पहिल्यांदा पालघर जिल्ह्याकडनं सारख्या डुब्बेपर्यंत कटारपर्यंत प्रवास केला आणि आपल्या पहिल्या विभागातील पहिला खेळाडू हर्षद होंडो महमद, ज्याने मात्र सारख्या कटारला खऱ्या अर्थानं आपलं सरूट दिलं. आणि अजून पाहू शकाल की नुकताच झाली गुजरात स्पर्धा यांनी कंप्लीट केली आहे. स्पर्धेमध्ये नसेल देखील मात्र युट्यूबला जॉईन आहे हर्षद होंडो. आणि खऱ्या अर्थानं त्या क्रिकेटरनं सर्वांचं मन जिंकलं. 18 नाही तर मी म्हणेन की 99%, कारण जी स्पर्धा आठवती आहे आपण जर पाहिलं तर 2011 साली खासदार चषक आपण जर पाहिलं तर जे घडलं होतं पाहू शकाल सांदीप आणि भिनार विभागामध्ये. तिथे पाहण्याकरता खूप सारे पालघर विभागाकडनं अरणाला असेल, मग टिवरी असेल, त्यानंतर उमेरबान असेल, सर्व क्रिकेट तिथे पाहण्याकरता आले होते. चांगल्या पद्धतीने बॉल वैभव डिश लॉंग ऑफ मध्ये एक चांगला खेळाडू पाहू शकाल, ज्याने अँड्रम देखील अनेक वर्ष गाजवलं. मात्र युरोपमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा पिलावलीचा खेळाडू पाहायला मिळतो. षटक आपण पाहिलं तर 2 मतं कंप्लीट झाले आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली त्या ठिकाणी 10.50च्या सरासरीनं 21 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. अजूनही 18 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक. गोलंदाजी मार्कवरती रुखसात क्रमांक पाहू शकाल या ठिकाणी 3 आपलं पाहायला मिळतं. उडवले बॉलला स्वीप करायचा प्रयत्न खूप चांगला होता. डिश लॉंग ऑफ आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र अडीच स्क्वेअर मध्ये पाहू शकाल. थोडंसं आपण पाहिलं तर रिझन तुम्ही जर मैदानाचं पाहिलं तर थोडंसं तुम्हाला खालवर भाग पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र बॉल डिले झाल्यानंतर स्टॉप देखील होत आहे. अशा पद्धतीने या मैदानाकरता खूप सारी मेहनत घेतली आणि मैदानाचं स्वरूप खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पहाटेकडे येणं या मैदानाची पूर्णपणे जोपासणी करणं त्याकरता एक सल्यूट आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आपल्याला देखील मी मनापासून म्हणेन की खऱ्या अर्थानं मी म्हणतो चांगलं क्रिकेट जर तुम्हाला पाहायचं आहे, चांगली क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं घडवायची, तुम्हाला खऱ्या अर्थानं मात्र मातीपासून आपण निगडीत आहोत. कारण आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय आणि या महाराष्ट्र माती नेहमी जे सांगत असते की मातीपासून निगडीत राहा.
या महाराष्ट्र मातीपासून खूप काही आपण शिकलोय आणि शिकतो देखील. तर मॅथरिशन आतापर्यंत आपण पाहिलं तर स्पेल क्रमांक 3 आहे, तिथे पहिला बॉल डिलिव्हरी करण्यामध्ये अशोक कासार सायकल एन वरती आहे. आता आपण पाहतो नक्की ज्या ठिकाणी मनोज जाधव बाद झाल्यानंतर अशोक कासारनं चांगली इनिंग साकारली आहे, आधीच्या मॅच मध्ये देखील पाहिली होती. आणि आता धावा संख्येचा टोटल तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती 24 या संख्येवरती स्विचेट खेळायचं होतं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इथे मध्ये वाईट बॉल पण पाहतोय. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 25 वरती आहे. काहीतरी कानमंत्री तिचा बहुशः नक्कीच अतुल पानवे. सिंगलचा प्रयत्न मात्र पाहू शकतो. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र इथे धोका निर्माण झालाय. मात्र अतुल पानवेला माहिती आहे की आता बाईट मध्ये काय, आणि त्याच पद्धतीने आता आपण पाहतोय कुमार यांचं देखील आगमन झालंय. खरिवली या गावातील व्यक्तिमत्व कुमार यांचं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. म्हणजे हा क्रिकेटचे चाहते किती म्हणतो ना की क्रिकेट हा प्रत्येक हृदयातील स्थान आहे, मनातील जागा निर्माण करणारं हे स्वप्न आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावरती. स्कोर कार्ड 27 या धावसंख्येवरती आहे. ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं म्हणजे पहा एका साईडने पाहू शकाल आम्ही कुडुसकर एक विचारामध्ये आहेत, कारण आपण पाहिलं विकेटचं बदल इथे मात्र खेळाडूला पातावा लागेल. अशोक कासार या ठिकाणी आपण परतीच्या प्रवासाला पाहतोय आणि आपण पाहू या ठिकाणी ज्या खेळाडूची अपेक्षा आधीपासून होती तो नक्कीच खेळाडू आयकॉन आपण पाहू शकता नक्कीच अमोल पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. ऑफ क्रिकेट ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं सिम्बॉल आणि क्रिकेटच्या नकाशावरती ज्याने पोहोचवलं. रॉयल झिडके क्रिकेटनं सुरुवात केली आयुष्याला, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर येणार बोरपाडा असेल, नंतर युवा क्रांती असेल, आणि सर्वात बिगेस्ट सिक्सर जर कोणत्या मॅच मधून आले ते नाव होता अमोल पाटील, तोच मात्र या प्रेक्षकांच्या भेटीला आता मात्र नॉस्टॅक एन वरती आहे. द ब्रँड ऑफ झिडके मिस्टर अमोल पाटील. गोलंदाजी मागपट्टी तयार. 27 धावसंख्या टोटल आपण पाहतोय. आणि आयकॉन प्लेअर फ्रॅड एम्बेसेडर पाहू शकाल, कारण बीएच जपान एम्बेसेडर देखील आहेत. आणि श्रवण ठाकरे आणि त्याला खऱ्या अर्थानं मोठ्या रकमेन आयकॉन पण त्यांना विकेट घेतलं गेलंय. स्टेप आउट केले बॉलला, इथे मात्र ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे. मात्र या ठिकाणी दाहून दी ग्राउंड वर बाउल चौकार. आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते या 31-31 या धावसंख्येवरती. एका साईड पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीनं थोडस आपण पाहिलं तर आधीच्या ओव्हर्स मध्ये शांत ठेवलं होतं बॅटरला. म्हणजे या ठिकाणी पाहू शकाल आता टायमिंग निघून गेला, म्हणतात ना वेळ गेल्यानंतर प्रायचित करण्यापेक्षा वेळेवरती सावध व्हा, वेळेवरती अटॅक करा. इथे मात्र अटॅक तर करावा लागणार आहे. ओल्डी गोल्डी पाहू शकाल. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवेमध्ये पुन्हा जिता मुदस्सर पटेल करणार नाही चुकी, कारण नाव मुदस्सर पटेल, गाव मात्र कुडूस, द ब्रँड ऑफ कुडूस. इथे मात्र अप्रतिम झेल. विकेट क्रमांक मग पाहतो या ठिकाणी गॉन. या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक आणि स्पर्धेचे सुपरस्टार पाहू शकाल, ज्यांच्या माध्यमातून या विभागातील पहिली नाईट स्पर्धा घडती आहे. नाव मात्र श्रावण डागरे, गाव मात्र वारेड. आज महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये चर्चामध्ये राहिलं हे नाव, आणि त्यांच्याकरता प्रत्येक षटकाराकरता आशिष पाटील यांच्याकडनं श्रावण ठाकरे यांच्या हॅट्रिक करता षटकाराकरता 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, जबरदस्त. आपण पाहतो नक्कीच ओल्डी गोल्डी सुपर पाहू शकाल स्पोर्ट्स या ठिकाणी येलो जर्सी मध्ये येलो सिग्नल दिलाय. मात्र एका साईड पाहू शकाल की खरं तर मुदस्सर पटेलनं तो झेल कॅरी केला, तिथे विकेट क्रमांक आपण जर पाहिलं आतापर्यंत आपण पाहू शकाल फलकावरती धावसंख्या टोटल्स आपण पाहत आहे
ती मात्र 31 या धावसंख्येवरती. पहिला बॉल स्पर्धेची आन बान शान श्रावण ठाकरेच्या बॅट मधनं पहिला बॉल ऑन साइडला निघून चाललाय. सिंगल आली आहे. अमोल पाटील आणि श्रावण ठाकरे पार्टनरशिप तर करावी लागणार आहे. दोन्ही बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता तरी पाहू शकतो इथे षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3 मतं कंप्लीट झालंय आणि 3 ओस नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर मात्र 32 या धावसंख्येवरती आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 10.5च्या पूर्णांकाने इथे मात्र धावफलक आपण पाहत आहे. येणारे 12 बॉलचा खेळ इथे मात्र बाकी आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. BS फोर्टिबस पाहू शकतो नक्कीच पिकलेश आपण पाहतो 2026 थरार अंतिम दिवसामध्ये. अमोल पाटीलच्या प्रत्येक षटकाराकरता स्वप्नील मोहिते यांच्याकडे पाहू शकाल नक्की 100 रुपयाचा क्रॅश प्राइज आहे आणि हॅट्रिक करता 500 रुपयाचा क्रॅश प्राइज आहे. स्वप्नील मोहिते आपलं देखील धन्यवाद. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि अमोल पाटीलच्या प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचा क्रॅश प्राइज आणि हॅट्रिक करता 500 रुपयात. श्रवण ठाकरे यावली आउट ऑफ द ऑफ स्टंप आपण पाहतोय. थोडंसं मात्र या ठिकाणी शफल होण्याचा प्रयत्न होता खूप चांगला, मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि पाहू शकेल द ब्रँड ऑफ फाडा मिस्टर मुदस्सर पटेल गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल वाईड आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. डॉट बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट. यावली स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी बॅक जॅम सुपर गोलंदाजी मिस्टर मुदस्सर पटेल. आतापर्यंत आपण पाहू शकाल स्विंगचा वापर केला गेला. अक्षरशः मध्ये श्रवण ठाकरे त्या ठिकाणी गणेश देखील जॉईन झालेत. त्यांनी देखील अनेक वर्ष वारेट संघाला प्रबोध केलाय. अपेक्षा त्यांना देखील आहे की श्रवण ठाकरेच्या बॅटमध्ये केव्हा मात्र मोठे फटके येतील आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचं रोनक पाहायला मिळेल. कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं विचार देखील मनामध्ये नाही केला की आपण नाईट स्पर्धा करू शकेल आणि स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुदस्सर पटेलला माहिती आहे की अनेक वर्ष कशा पद्धतीनं क्लायमेटमध्ये गोलंदाजी करणं आहे. इथं पाहिलं तर हवा पूर्णपणे स्टॉप आहे. नाईट आपण पाहतोय. थोडंसं दमट वातावरण तुम्ही इथे अनुभवतायत. अमोल पाटील आता स्ट्रायकर एनवती आहेत आणि अमोल पाटील आपण पाहतो एक ब्रँड म्हणून भिवंडीमध्ये सातत्याने आज अपेक्षा असेल. कारण 80% आपण पाहिलं तर 2 फलंदाजी चाहते कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं प्रेक्षकांना. योगेश पाटील मॅन फॉर्म क्लोली फलंदाजी करेल का काय म्हणतो ना, क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस असतो ना. क्रिकेट तेरा ना मेरा परसो किसी और का पल में राजा ना पल में भिकारी. कारण क्रिकेटमध्ये कधीच मात्र भाकीत कोणी केलं नाहीये. काय घडू शकतं आणि काय घडणार आहे मात्र इथे अमोल पाटील मुदस्सर पटेलला उत्तर देईल का. एका साईडनं ब्रँड ऑफ वाडा तर एका साईडनं ब्रँड ऑफ भिवंडी. म्हणजे एका साईडनं अनेक वर्ष कुडूसला त्यांनी नेतृत्व केलं तो मुदस्सर पटेल समोर आहे आणि त्याच्या समोर आहे ब्रँड ऑफ भिवंडी ब्रँड ऑफ चिडके अमोल पाटील. दोघांमध्ये चकमक निश्चित पाहायला मिळेल. एकदा जोरदार होऊ द्या या दोघांकरता. काय घडणार आहे काय बिघडणार आहे वाडा की भिवंडी पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दबाव प्रेशर दोघांमध्ये तेवढंच आहे. आउट ऑफ दी लेग स्टंप आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल दिशा भरकटली जाते कारण शफल झाला होता बॅटर अमोल पाटील आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी मुदस्सर पटेलनं 3 बॉल सुरेख हाताला गेलेत. लेंथ खूप चांगली आहे. लाईनअप देखील पाहायला होतं प्रॅक्टिस पासून दूर तरी असेल तरी आजही आपण पाहू शकाल. आणि उपसरपंच कुडूस या गावाचं नेतृत्व त्यांनी सातत्याने त्यांनी केलंय. म्हणजे क्रिकेटपासून आपल्या गावाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. इथे मात्र आपल्या टीम करता खेळावा लागणार आहे आणि आम्ही कुडूसकर हे ब्रँड घेऊन मात्र आता गोलंदाजी मार्क वरती आहे. वॉट अ बॉल. इथे मात्र फील्ड आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला पेस वापरला होता. चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी समजतात की बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि चेंज ऑफ पेस हा गोलंदाजाचा मात्र बदल आहे. जाऊयात आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतं गोलंदाजी मार्क वरती आहे. मुदस्सर पटेल चांगला बॉल हाताला गेलाय. थोडंच पेस पाहायला मिळालं. अमोल पाटीलला ऑन साईडला खेळायचं होतं.
शांतता थोडीशी आपल्याला पाहायला मिळते, कारण त्या पद्धतीनं ओल्डी गोल्डी स्पोर्ट्सवरती दबाव आणि प्रेशर आम्ही कुडुसकरच्या प्रत्येक गोलंदाजीवर पहिल्या षटकामध्ये गणेशाला तिथे आपण जर पाहिलं तर 12 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर अतुल पानवे फक्त 9 धावा दिल्या गेल्या. तिसऱ्या ओव्हर्समध्ये रुखसादला आपण पाहिलं तिथे फक्त देखील 11 धावा आल्या. आणि त्यानंतर मुदस्सर पटेल ओव्हर क्रमांक 4 परफेक्ट रिझन पाहायला मिळते. बॅटची हलकीशी कडा इथे मात्र एज होतं टायमिंग अलाउन द कार्पेट बॉल मात्र निघून चाललाय. डिश लॉंग ऑफ आपण नक्कीच थर्डमॅनला आपण पाहतोय. सिंगल तिसऱ्या धावेचा मात्र धाव कंप्लीट केली आहे आणि 3 धावेच्याच मदतीनं इथे स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. शेवटच्या ओव्हर्समध्ये आणि येणाऱ्या शेवटच्या ओव्हर्समध्ये किती धावा ती निश्चित पाहायला मिळतील, कारण आतापर्यंत असं वाटतं होतं 50+ ती जाऊ शकेल. मग त्यानंतर मुदस्सर पटेल गोलंदाजी भाग वरती आला. हे टर्निंग पॉईंटचं स्पेल आहे. इथे मुदस्सर पटेलने चांगली गोलंदाजी केली आहे. थोडीशी प्रकट आणि जखडून ठेवलं गेलं बॅटरला. मग त्या श्रवण ठाकरे असतील. जाऊयात थर्ड अंपेच्या दिशेने मात्र बाउंड्री चेक केली जाईल. स्कॅनरचे ऑपरेटर आमचे मित्र शिक्षक काटकर. सेफ सिंगल रन 3 धावा आहेत. आपण जर पाहिलं तर की धावसंख्या पाहतोय. श्रावण ठाकरे सायकलवरती मुदस्सर पटेल आतापर्यंत पाहतोय या स्पीड मध्ये बॉल मात्र कंप्लीट झालेत. चौथ्या ओव्हर्स मध्ये बॉल 37 या धावसंख्येवरती आहे. लास्ट बॉल 5 बॉल दिस कंप्लीट मुदस्सर पटेल गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. श्रावण ठाकरे सायकल एंड वरती आहे. एक चांगली मॅच तुम्ही पाहतात. म्हणतात ना क्वालिटी आणि क्वालिटी समोर लढतात ना
तर ब्रॅड मात्र की पाल वळते ते मात्र धावती ग्राउंड खेळायचं होतं बहुशा मात्र सिंगल आली आहे. षडक या ठिकाणी 4 कंप्लीट झाले. 4 ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 38 या धावसंख्येवरती आहे. अजूनही आपण पाहू शकाल की शेवटच्या ओव्हर्स मध्ये इथे स्ट्राईक येतं हवी अमोल पाटीलला, कारण त्याच्या बॅटमध्ये मोठं स्ट्रोक घेतील का हा नक्कीच पाहायला मिळणार आहे. देणारे गोल तेवढं प्रेशर असेल कारण दोन्ही बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका साईडनं ब्रँड ऑफ फॉरेट एका साईडनं ब्रँड ऑफ छिडके. अमोल पाटील आणि श्रावण ठाकरे. तुषार ठाकरे वारेड यांच्याकडनं श्रावण ठाकरेच्या प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता मॅच शून्य अंतिम फेल गोलंदाजी मार्कवरती आलाय. दिनेश पाहतोय गोल्डी गोल्डी स्पोर्ट थोडस अडचणीमध्ये आहे, कारण असं वाटतं 50 ते 60 धावा निश्चित देतील. प्रेक्षकांना देखील अपेक्षित आहे. आता पाहूयात येणार आहे 6 बॉल. वॉट बॉल, कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. बॉलला पाहिलंच नाही आहे. चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला खूप टप्प्याचा बॉल. लेंथ देखील चांगली पाहायला मिळते. लाईनअप देखील आपण पाहतोय आणि पहिला बॉल फर्स्ट अँड डॉट. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर दिनेश, क्या बात आहे. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. तुषार ठाकरे यांच्याकडे श्रावण ठाकरे करता प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉल क्रमांक 2 इथे षट हवेमध्ये स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये परतावा लागेल. विकेट क्रमांक पाहूया या ठिकाणी श्रावण ठाकरे बॅटरला विकेट पतंग खेळाडू बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आहे ज्ञानेश्वर. आम्ही कुडसकरनं या मॅच मध्ये प्रभावित केलं. अक्षरशः मध्ये सर्वांच्या नजर या मॅच वरती आहेत. म्हणजे नक्कीच सर्वांचं मत नक्की या ठिकाणी मन जिंकलं गेलंय. काय गोलंदाजी झाली आहे. मोठं स्ट्रोक मात्र एकही ओव्हर्स मध्ये आला नाहीत. अक्षरशः मध्ये सिंगल डबल उठे झाल्या. पहिल्या ओव्हर्स मध्ये 12, दुसऱ्या मध्ये 9, तिसऱ्या मध्ये 11 आणि चौथ्या मध्ये मुद्देसर पडले फक्त 5 धावा दिल्या गेल्यात. आता तरी मॅचची समीकरण मॅचची स्थिती आपण पाहतोय आणि या ओव्हर्स मध्ये आपण जर आतापर्यंत बॉल कंप्लीट झाले तर 3 पहिला बॉल डॉट, दुसरा तिसऱ्या वरती मध्ये डॉट, एकही धाव आली नाही आहे. बॉल क्रमांक 4 ज्ञानेश्वर नवीन बॅटर अमोल पाटीलला साईक मिळाली नाही आहे. 20% आपण जर पाहिलं तर सायकल एंड वरती सिंगल घेतली, त्यानंतर मात्र नॉन सायकल एंड वरती अमोल पाटील राहिला आयकॉन प्लेअर. सिंगल अंतिम 2 बॉल मध्ये सर अमोल पाटील कडनं अपेक्षा निश्चित असेल. सर्व प्रेक्षकांचे वेट अँड वॉच करतायत की केव्हा मात्र अमोल पाटीलच्या बॅट मध्ये मोठा स्ट्रोक येईल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 39 या धावसंख्येवरती आहे. ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स पूर्णपणे या मॅच मध्ये बिखरली गेली आहे. आम्ही कुडसकर आपण म्हणतो की ताता शेठ खुश असतील, कारण चांगली गोलंदाजी केली आहे प्रत्येक गोलंदाजानं. त्याच्यामध्ये मुदस्सर पटेलनं फक्त 6 बॉल ऑन कंप्लीट आपण जर पाहिलं तर 5 ही धावसंख्या फक्त दिली आहे आणि विकेट देखील आपण पाहायला मिळाला. अक्षरशः पकड म्हणतात ना ती निर्माण केली मैदानाच्या आतमध्ये. अंतिम स्पेल आपण पाहतो तिथे मात्र 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अमोल पाटीलच्या बॅट मध्ये मोठा स्ट्रोक येईल का, इथे मात्र अमोल पाटीलला परतावा लागेल. पाहायला निश्चित मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॉल क्रमांक 5. तमाम क्रिकेट रसिक आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परफेक्ट प्रकारचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला, जिथे मात्र वैभव पाहू शकाल वन फॉर्म बिलावली. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय अमोल पाटीलला साईक हवी आहे. सहज 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सुपर आणि बिग विंडो विकेट आणि या 2 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल बाकी आहे. अमोल पाटील पाहता नक्कीच आतापर्यंत
29 बॉलचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या इनिंग्स मध्ये. 29 रन आपण पाहू शकतो तिथे मात्र नक्कीच पाहायला मिळाले. आणि अमोल पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये. अंतिम बॉल बाकी आहे. बॉल क्रमांक 6, बॉल क्रमांक 30. गोलंदाजी मार्क करते राईट ऑन द विकेट. अमोल पाटील स्ट्रायकर एंड वरती राईट हँड तो पाहू शकाल. यू विल मिस डेफिनेटली. इथे मात्र पाहायला मिळेल दाडी 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 गोल विकेटचा बदल. अमोल पाटील आज बॅक टू द आउट. 5 ओव्हरचा खेळ मात्र कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 41 विजया करता मात्र आम्ही कुडूसकर या टीमला बनवायच्यात 42 अँड 30 बॉल. ते मात्र ऐकण्याकरता पुण्याचे जॉईन होतील रोहन पाटील यांचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो दोन संघादरम्यान निश्चितप्रमाणे केबीजी स्पोर्ट खानिवली आणि साई बालाजी चॅम्पियन्स. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय शफीक बंधू आणि त्याचप्रमाणे तुषार भांजे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये यावं. लक्ष्मी घरघंटी आपण पाहतोय लक्ष्मी एमरी स्टोर अंबाडी नाका. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर माऊली कलेक्शन मारुती पाटील एंटरप्राइजेस भूषण गोडविंदे प्रगती सुपर मार्केट रमेश बाळा जाधव 606 प्रवेश किराणा स्टोअर धनेश्वर शेळके आणि तुषार आपण सुद्धा पटकन एका बाजूला आहे गुड मॉर्निंग क्लब आणि एका बाजूला आपण पाहतोय स्पोर्ट्स. केबीजी स्पोर्ट्स खानिवली संघाचा कॉल आहे. साईबाला चॅम्पियन संघाचा कॉल जिओ मासा आणि BS आलेला आहे. तर केबीजी स्पोर्ट खानवली सगळे नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांना विनंती करतो शुभेच्छा देऊ. आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन मंचावरती आसनस्थ व्हायचंय. करा मारोची मॅच काय रणनीती असेल. आता प्रथम फलंदाजी घेऊन टार्गेट सेट करायचा प्रयत्न चालू आहे आमचा जेणेकरून थोडासा फायदा मिळेल. वेळ पुढे सरकलेली आहे आणि अगदी जर आपण पाहिलं तर वातावरणामध्ये सुद्धा बदल पण मॅच मध्ये गरमी पाहायला मिळेल का. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. दोन्ही आता समोरच्या संघाने सुद्धा 2 विजय मिळवले आहेत. आम्ही 1 हार 1 विजय मिळवले आहेत. त्याच्यामुळं थोडी गरमी होणारच. फलंदाजी प्रथम फलंदाजी केबीजी स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. मिलिंदजी बागोल यांच्याकडे मी वळतोय. खरंच जर आपण पाहिलं तर अनुभव खूप महत्त्वाचा आहे. या अनुभवाच्या गाभाऱ्यातून आता मात्र प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल. आम्ही 40 ते 45 धावापर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आणि मग त्या धावा आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. मॅच मध्ये अनेकशे सरप्राईज पाहायला मिळतील प्रेक्षकांना. हो, जर आमच्या 2 तुम्ही इनिंग्स बघितल्या किंवा 2 मॅच बघितल्या तर आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केलेत आम्ही आणि यापुढे हे 2 मॅच आहेत आमच्या. आम्ही असाच प्रयोग करून आणि प्रत्येक जेवढे आमचे खेळाडू आहेत 15 खेळाडू आहेत आणि त्यांना कशी काही संधी देणार प्रत्येक मॅचमध्ये खेळवता येईल याचा आमचा प्रयत्न राहील. अगदीच योग्य प्रयत्न आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. तत्पूर्वी केबीजी स्पोर्ट्स खानवली सगळ्यांना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये.
गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणलं गेलंय. धावसंख्या आहे एक षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 13 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. ज्ञानेश्वर शेळके यांना आणलं गेलंय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ज्ञानेश्वर शेळके. षटक क्रमांक दुसरं त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. यष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि आता मात्र चर्चा होईल अतुल पानवे आणि गणेश या दोन फलंदाजांमध्ये, कारण की धावांचं लक्ष जे गाठायचं आहे ते धावांचं लक्ष आहे 42 या धावसंख्येचं आणि अशा वेळेस मात्र रोखणं हे तितकंच अनिवार्य आहे ते फलंदाजांना. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते मात्र आणले गेलेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ज्ञानेश्वर शेळके यांची दर्जेदार गोलंदाजी आणि नेहमीच आम्ही सुरुवातीपासून पाहिलंय जेव्हा जेव्हा चेंडू रिलीज होतो ज्ञानेश्वर शेळके यांच्या हातामधून तेव्हा तेव्हा मात्र काहीतरी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि अखेर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथून मात्र झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. गणेश बॅक टू द डगआउट. व्हॉइस ऑफ पवनी कोयनेचा बुलंद आवाज प्रवीणजी शिंदे यांच्या वतीने आपण पाहतोय. ऑल द बेस्ट देण्यात आलेला आहे ओल्डी गोल्डी स्पोर्ट या संघाला. जाऊया आपण सामन्याकडे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं ज्ञानेश्वर शेळके यांच्या माध्यमातून जे 3 चेंडू हाताळले गेले आणि अगदीच जर आपण पाहिला तर धावसंख्या सुद्धा फलकावरती स्थिरावले गेले. धावसंख्या आहे 13 धावा 13 रन्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज दिनेश पाटील फलंदाजी करता आलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू गणित क्षेत्ररक्षणाची जी भूमिका बजावली जाते तेच क्षेत्ररक्षण तुमच्या करिता तितकंच महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा खेळ मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा पुढे चालतो पुढे खेळला जातो तेव्हा तेव्हा मात्र के फॉर नॉलेज या शब्दाचा परिपूर्ण वापर हा निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ज्ञानेश्वर शेळके सज्ज होताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय निघून गेलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे रुपेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडूची फेकी. धावा जोडल्या जात आहेत त्या दोन आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. फलकावरती आपण पाहतोय 15 धावा. 42 लक्षाचा पाठलाग करायचा आहे संघ आपण पाहतोय. मी कोडुसकर संघ मालक रुखसाद शेख मुदस्सर पटेल आणि शेटे तात्या प्रकाशजी शेटे यांना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत आणि 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा एज अँड गॉन. फलंदाज बाद.
धावसंख्या आहे फलकावरती 15 धावा. 1 आणि 5 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. याचाच अर्थ पॉवर प्लेचा खेळ जो आहे तो मात्र समाप्त झालाय. आणि आता मात्र संघ मालक स्वतः आपली जबाबदारी स्वीकारण्याकरता आलेले आहेत. नाव आहे मुदस्सर पटेल. मुदस्सर पटेल एक काळचा वेळ त्यांनी अशा रीतीने गाजवलाय, कोण विसरेल. ओम साईबाबा युवा मित्र मंडळ आयोजित भीम चषक सापरवण्याचं मैदान त्या डे नाईट क्रिकेटमध्ये अगदी जर आपण पाहिलं तर मुदस्सर पटेल यांची चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली कुडूस या संघाकडनं. त्याचप्रमाणे सरपंच चषक कुडूस या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी ऑलराऊंडरची भूमिका राहिली होती. ज्या पहिल्या सामन्याची नाणेफेक झाली होती तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की क्रिकेटपासून मी खूप दूर गेलो होतो, पण मला क्रिकेटच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे शेटे तात्यांनी केलंय, त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार. एकदा क्रिकेट खेळून गेलेला खेळाडू तो कितीही दूर राहिला, किती वर्ष जरी तो दूर राहिला तरी सुद्धा तो मूळ प्रवाहात नक्की येतो. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मुदस्सर पटेल आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत फर्स्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे आणि अगदीच ती सूचना पालन करणं सुद्धा तितकंच बंधनकारक. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज अमोल पाटील याला आणलं गेलंय. आणि आता मात्र धावांचं जे समीकरण राहिलंय ते आपण पाहतोय. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावांची गरज. वन मॅच. अतुल पानवे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. घोडगाव गावातील ज्येष्ठ क्रिकेटपटू, यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटू घडलेले आहेत. आणि आता मात्र शिवम हे गाजलेलं नाव घोडगाव गावातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. चेंडू चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि अगदीच म्हटलं जातं नेव्हर टेक अ चान्स ऑन मिसफील्ड. क्षेत्ररक्षक आहे श्रवण ठाकरे, याच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव जोडली गेली आणि या एका धावेच्या वरतीनं धावफलक आपण पाहतोय. फलकावरती एकंदर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती अमोल पाटील. डावखुऱ्या हातांना गोलंदाजी आपण पाहतोय. राऊंड द विकेट. राजू देसले माळे यांच्या वतीने प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या बाहेर झेल घेतल्यास 100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि अगदीच जर आपण पाहिला स्विचिटचा फटका जोडला गेला. षटकार 6 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तर कशासाठी? तर भीमर चेंडू आहे की नाही हे मात्र तपासण्यासाठी. तिसरे पंच निश्चितप्रमाणे आमच्या राजू देसले माळे यांच्या वतीने प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या बाहेर झेल घेतला 100 रुपयाचा कॅश प्राइज. चौकार आणि षटकाराच्या हॅट्रिक करता 200 रुपयाचा कॅश प्राइज. तपासलं जाईल चेंडू भीमर आहे की नाही.
इट्स नो बॉल. बीमर चेंडू हाताळला गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकूण एकंदर 7 धावा या चेंडूवरती जोडल्या जातील. जाऊया आपण सामन्याकडे. यावेळेस मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढलाय आणि अगदीच आपण पाहतोय धावा जोडल्या जातात ते 4 चौकार आपण पाहतोय. श्रावण ठाकरे यांनी जर झेल घेतला तर तुषार पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. मुदस्सर पटेल अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जुना बॅटल निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस मात्र जर विचार केला तर लाईव्हची प्रस्तुती मैदानामध्ये पाहायला मिळाली नाही, पण आत्ता जर आपण पाहिलं तर चांगलं बॅटल 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. गोलंदाजाने मात्र कमबॅक केलाय. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती 27 धावा. स्ट्रॅटेजिकली खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फसवा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय. प्रयत्न चांगले होते. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. एकूण एकंदर 29 धावा. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमोल पाटील निश्चितप्रमाणे थोडेसे निराश जरूर असतील आपल्या सहकाऱ्यांवरती, कारण की अपेक्षित कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. कारण की रोखायचं आहे 42 धावांपासून मी कुडुसकर या संघाला, पण तो स्टॅटिस्टिकली खेळ मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित प्रमाणे नाही. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका. इन वॅकंट एरिया मधून चेंडू चाललाय निघून गेलाय. सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार आपण पाहतोय. 33 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पहुंचले 33 धावा. 33 जिसके आगे भी 3 और पीछे भी 3. आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे 9 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय 13 चेंडू आणि 9 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन. उंची जास्त लांबी कमी. श्रावण ठाकरे स्वतः चेंडू खाली. पुन्हा एकदा झेल सुटलाय. करावं तरी काय. आणि आता मात्र पाण्याची मागणी करण्यात आली. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे एका धावेच्या वरतीनं 34 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला आवडेल. अगदी जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. याच्यामध्ये आपण जर रोटेशनल पद्धतीने पाहिला तर तिसरं षटक हाताळलं गेलंय. अमोल पाटीलच्या माध्यमातून 19 धावा जरूर खर्च झाल्यात. ज्ञानेश्वर शेळके चांगली कामगिरी. 6 चेंडू हाताळले, फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या. अभित ठाकरे यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि जिंकण्याकरता फक्त ना फक्त 8 धावांची गरज आहे. पण अशा वेळेस क्रिकेटमधील एकच समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल. कधी कधी छोटी वाटणारी धावसंख्या ही कधी कधी मोठी वाटू लागते आणि कधी कधी मोठी वाटणारी धावसंख्या ही मात्र छोटी वाटू लागते. हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटपर्यंत काही घडू शकतं. अतिशय देखणं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटने.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखणा फटका, इरादे स्पष्ट आहेत, जोडला गेलाय षटकार, 6 धावा मुदस्सर पटेल याच्या बॅटमधनं. यापुढील होणारा सामना साई बालाजी चॅम्पियन्स आणि केबीजी खानिवली दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्क वरती आहे. मुदस्सर पटेल तंत्रशुद्ध पद्धतीने आजही तीच लकब त्याच्या फलंदाजी मधनं पाहायला मिळते. एक धाव येथून मात्र जोडली जाईल. एका धावेच्या वरतीनं जर आपण पाहिलं स्कोर इज लेवल, फक्त ना फक्त एका धावेची गरज आहे. प्रकाशजी शेटे उर्फ शेटे तात्या आता मात्र खुश झालेले आहेत. त्यांचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालाय, कारण की त्यांना माहिती आहे की मी ज्या खेळाडूवरती विश्वास दर्शवलाय त्या खेळाडूने विश्वास सार्थ ठरवलाय. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न अतुल पानवे यांच्या माध्यमातून, पण चेंडू मात्र हाताळला गेलाय. निर्धाव, डॉट बॉल. धावसंख्या आहे फलकावरती 41 धावा. स्कोर आर लेवल, 9 चेंडू आणि फक्त ना फक्त एका धावेची गरज. यावेळेस मात्र चेंडू चाललाय निघून गेलाय. जोडल्या जातील या 4 धावा आणि विजय प्राप्त करतोय मी कुडुसकर संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सामनावीराचा पुरस्कार जर आपण पाहिला तर निश्चितप्रमाणे एक नाव मात्र देखील कायम हे चर्चेत राहिलंय. गोलंदाजी करताना कंजूसभरी गोलंदाजी, त्याच्यामध्ये 5 धावा खर्च केला आणि फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले 2 षटकार 1 चौकार. तो खेळाडू ठरलाय सामनावीराचा मानकरी. नाव आहे मुदस्सर पटेल, उपसरपंच कुडूस. मुदस्सर पटेल यांना विनंती आहे आपण त्वरित मंचावरती यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्याकरता विना विलंब. पुढील सामन्याच्या खेळाला सुरुवात होईल. जोडले जातील व्हॉइस ऑफ झिडके आणि अगदीच ज्यांचा आवाज अनेक चांगल्या स्पर्धेमध्ये गाजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुनीश पाटील आपल्या समवेत जोडले जातील. केबीजी स्पोर्ट खानिवली आणि साई बालाजी चॅम्पियन्स या 2 संघादरम्यान पुढील सामना. आणि हा सामना केबीजी स्पोर्ट खानिवली या संघाकरता करो या मरोची लढाई इथून मात्र सिद्ध ठरेल का हे मात्र पाहावं लागेल. मुदस्सर पटेल आपण त्वरित मंचावरती यायचं आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत PSI नाईक साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यावी.